नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता साक्षी आणि सचिन ह्या दोघांनीही चोरून लपून मंदिरात लग्न करण्याचा घाट तर घातला आहे, परंतु त्याच वेळेला अर्जुनला या सगळ्याची कुणकुण लागल्यामुळे अर्जुन आता त्या स्थळी पोहोचून तो पोलिसांना देखील घेऊन येणार आहे. पण आता जेव्हा पोलीस हे साक्षी समोर येणार तेव्हा मात्र साक्षी जिवंत असल्याचा एक भयंकर असा पुरावा अर्जुन याला मिळणार आहे, कारण की अर्जुनला साक्षी जिवंत आहे अजूनही माहीत नव्हते. परंतु आता जेव्हा साक्षी ही अर्जुन समोर येणार आहे तेव्हा त्याला नेमका कसा धक्का बसेल आणि पुढे अर्जुन नेमकं काय करणार आहे, त्याचप्रमाणे आता सचिनच्या बाबतीतल एक मोठं सत्य देखील अर्जुनच्या समोर येणार आहे. आता या सगळ्यामध्ये अर्जुन नेमकं पुढचं पाऊल कसं उचलेल आणि साक्षी ही जाता जाता आता अर्जुनला एक मोठा डावपेच टाकून जाणार आहे. नेमकं पुढे काय घडेल हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सचिन हे सगळं करण्यासाठी अस्मिताला स्वतःचा मोहरा बनवण्याचा प्रयत्न करतोय. सचिनकडे पैसे नसल्यामुळे तो अस्मिताला या सगळ्यामध्ये मदत मागण्याचा प्रयत्न करत असताना मात्र अर्जुन त्याला जराही उभं करत नाही. सचिनचे हे जे काही प्रयत्न सुरू आहेत ना, ते सगळे प्रयत्न अर्जुन अगदी व्यवस्थितपणे ओळखतो, म्हणूनच अर्जुनला त्याला बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होऊन अर्जुन आता एक गोष्ट ठरवतो की आपण या माणसाला अजिबातच उभं करायचं नाही. याशिवाय त्याच्या घरातही जाऊन त्याच्याशी सगळे संबंध तोडायचे असा अर्जुनने विचार केलेला असतो. अस्मिताला या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो, परंतु अर्जुन आणि सायली याच्यात सगळं यात महत्वाची भूमिका बजावलेली असते. सायली हे सगळं करताना अगदी व्यवस्थितपणे अस्मिताकडे लक्ष देऊन असते, कारण की अस्मिता हे सगळं वागते बिचारी, त्यामागे तिचा हा त्रास आहे तो सायली बरोबर ओळखत असते. काही दिवस जातात आणि सायली ही अगदी बरोबरच अस्मिताला सावरते आणि सगळं काही व्यवस्थित होतं. आता साक्षीशी लग्न करण्याचा निर्णय हा सचिनने घेतल्यामुळे ते दोघंजणही मंदिरात लग्न करण्यासाठी आलेले असतात. फायनली सचिनला साक्षीकडचे पैसे उकळायचे असतात आणि साक्षीला काय करायचं असतं तर सचिन सोबत अमेरिकेमध्ये सेटल व्हायचं असतं, परंतु तिला माहीतच नसतं की नेमकं हे सगळं काय आहे. ते जसं आपण मागच्या भागात बघितलं होतं त्याचप्रमाणे अर्जुनला जे गुरुजी असतात ते कॉल करून सगळं काही सत्य सांगतात की तुमचा जो जावई आहे, म्हणजे त्यांचं नाव मला व्यवस्थित असं माहीत नाही, परंतु तुमच्या घरचा एक मेंबरच या मंदिरात एका वेगळ्या मुलीसोबत लग्न करतोय. आता हे जेव्हा अर्जुनला कळतं तेव्हा त्याला जबरदस्त असा धक्का बसतो. त्याला इतकं माहीत असतं की सचिन हा धूर्त आहे, परंतु इतकं लग्न करण्यापर्यंत त्याची मजल जाऊ शकते हे अर्जुनला अजूनही पचत नसतं आणि घरात कोणालाही अर्जुन हे सगळं न सांगण्याचं ठरवतो, कारण की घरात जर कोणाला काही सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि स्पेशली अस्मिता ताईचे शेवटचे काही दिवस राहिले डिलिव्हरीसाठी. तिला 8वा महिना आहे, या महिन्यामध्ये रिस्क घेऊ शकत नाही हे त्याला माहीत असतं, त्यामुळे तो सगळी गोष्ट सायलीला सांगतो आणि अस्मिताईला काहीही सांगू नको हे सगळं आता सायलीशी त्याचं बोलणं होतं. मग अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये हे सगळं बोलणं झाल्यानंतर सायली ठरवते की आपण काही झालं तरीही एक गोष्ट निश्चितच करायची, ते म्हणजे या माणसाला तुरुंगात दिल्याशिवाय गप्प बसायचं नाही. अर्जुन आणि सायली दोघ जणही तिथे आता पोहोचत असतात. अर्जुन म्हणतो की सायली प्लीज तू माझ्यासोबत चल, तेव्हा सायली म्हणते की हो मी आता तुमच्या सोबत येते. नेमकं सचिन कुठल्या थरापर्यंत जातोय ना हे मला बघायचं आहे. नंतर अर्जुन हा चैतन्याला देखील कॉल करतो की तू लवकरात लवकर इन्स्पेक्टर सावंत यांना मी तुला मंदिर सांगितले तिथे घेऊन ये, कारण सचिन हा दुसरं लग्न करणार आहे जे की इलिगल आहे. अस्मिताई सोबत त्याचा डिवोर्स झालेला नसतानाही तो दुसरं लग्न करतोय, त्यामुळे आता
चैतन्य देखील इन्स्पेक्टर सावंत यांना घेऊन तिथे पोहोचतच असतो. आता लग्न लागत असताना मात्र सचिन जरासा घाबरत असतो की नेमकं काय होईल, माझ्यावरती कुठली केस होऊ शकते का. परंतु कुठलाही विचार न करता सचिनने इतकं मोठं टोकाचं पाऊल उचललेला. आता अर्जुन आणि सायली हे दोघंही निघताना प्रियाची अगदी बारीक नजर त्यांच्यावर असते. हे दोघजण नक्की कुठे निघालेत असं त्यांना काहीतरी डाऊट येतो. परंतु अर्जुन आणि सायली आम्ही एका महत्वाच्या कामासाठी जातोय, आल्यावरती नक्कीच सांगू असं म्हणून ते दोघजण आता निघालेले असतात. आता अर्जुन आणि सायली दोघजणही तिथे मंदिराजवळ पोहोचलेले असतात. आता दोघंही जेव्हा मंदिराजवळ पोहोचतात तेव्हा त्यांना समोर तिथे सचिन दिसतो. परंतु त्याच्या बाजूला कोणती मुलगी आहे याच्याकडे इतकं त्याच लक्ष जात नाही. त्यावेळेला आता समोरच तिथे अर्जुन येत असतो. सचिन हा जरा टेन्स असतो. तेव्हा साक्षी त्याला विचारते की काय झालं सचिन, एनी प्रॉब्लेम. तेव्हा तो म्हणतो की सॅम, मला ना जरा टेन्शन आलंय, म्हणजे मी विचार करतोय की आपण योग्य तर करतोय ना. तेव्हा मग ती म्हणते की आता तू या सगळ्याचा विचार करतोय, प्लीज आपण जे काही करतोय तो योग्यच करतोय, डोंट वरी, असं म्हणून ती त्याला पुन्हा शांत करत असते. परंतु अर्जुन आणि सायली हे तिथे पोहोचतात आणि त्याच वेळेला इथे आता सचिन हा तिच्या गळ्यामध्ये हार घालायला जाणारच असतो. मंगलाष्टक सुरू असतात, म्हणजेच गुरुजींने मंगलाष्टक देखील सुरू केलेले असतात. अर्जुनने सांगितल्याप्रमाणे हळूहळू गुरुजी लग्नाचे विधी पुढे सरकवत असतात. परंतु मेन लग्नापर्यंत ते पोहोचत नाहीत, कारण की अर्जुनने तसं त्यांना सांगितलं आहे. मग अर्जुन हा तिथे पोहोचतो आणि म्हणतो की 1 मिनिट थांबा. आता जेव्हा सचिन हा अर्जुनचा मोठ्याने आवाज ऐकतो, खरं तर साक्षीचाही हा आवाज ओळखीचा असतो. मग सचिन हा घाबरतो आणि त्याचे हातपाय अगदी लटपटायला लागतात. सचिनला तो म्हणतो की सचिन, हे काय करतोयस तू दुसरं लग्न करतोयस. आता सचिनला धक्का बसतो. तो म्हणतो की अर्जुन, तू इथे काय करतोयस. त्यावेळेला सचिनला तो विचारतो की तुला असं वाटत नाही की हा प्रश्न मी तुला विचारायला हवं की तू इथे काय करतोयस. त्यावेळेला आता चैतन्य देखील तिथे पोहोचलेला असतो आणि इन्स्पेक्टर सामंतही पोहोचतच असतात. तेव्हा आता चैतन्य हा सचिनला समोर बघून त्यालाही धक्का बसलेला असतो. तेव्हा आता इथे अर्जुन म्हणतो की तुला काय वाटलं सचिन, तू काहीही करशील, माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करशील आणि तुला आम्ही सोडून देऊ, अजिबात असं होणार नाही. सचिन खूप घाबरतो आणि म्हणतो की हे बघ, अरे अर्जुन प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तू आता काय आणखी मला एक्सक्यूज देणार आहेस, सांग मला आता तुझ्याकडे काय एक्सप्लेनेशन आहे याबद्दल. अगोदर तर तू मला म्हणायच की ही तुझी मैत्रीण आहे, पण आता मला सरळ दिसतंय देवळात की तू हिच्यासोबत लग्न करत आहेस. मग सांग ना नेमकं काय समजायचंय आणि तू इतक्या नीच पातळीने जाऊन वागशील. तेव्हा सायली पण म्हणते की हो अर्जुन सर, मलाही वाटलं नव्हतं की हे असे वागतील. काही दिवसापूर्वी तर इतका पुळका आणून दाखवत होते की अस्मिता ताईंवर त्यांचं खूप प्रेम आहे, पण आज बघा काय झालं. आज नेमका जो काही सत्याचा मुखवटा आहे तो गळून पडलेला आहे. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना इन्स्पेक्टर सावंत देखील तिथे पोहोचतच असतात. ते पोहोचल्यानंतर अर्जुन त्यांना सांगतो की हे बघा इन्स्पेक्टर सावंत, हा माणूस म्हणजेच हा सचिन दीक्षित, माझ्या बहिणीचा अस्मिता ताईचा नवरा, तिच्याशी लिगली डिवोर्स झालेला नसूनही हा माणूस इथे देवळात दुसरं लग्न करतोय. तेव्हा अर्जुन पोलिसांना हे सगळं सांगत असताना समोर साक्षी उभी असते. ती स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते. आता सायलीच लक्ष हे साक्षीवर जातं. साक्षी म्हणजे ही कोणीतरी ना ओळखीची आहे. साक्षी आपला चेहरा बरं का लपवत असेल म्हणून सारखी सायली ही तिच्या समोर जाण्याचा जरा प्रयत्न करत असते, कारण की सायलीला कळलेलं असतं की ही ना नक्की या मुलीला ना मी कुठतरी पाहिलेय. आता तसंच म्हणत ती जरा पुढे येत असते. तेव्हा आता हे सगळं होत असताना साक्षी स्वतःचा चेहरा लपवत असताना अर्जुनला सायली म्हणते की अर्जुन सर, जरा 1 मिनिट थांबा.
तेव्हा अर्जुनचा हात धरून सायली ही साक्षी समोर आणून उभा करते आणि म्हणते की अर्जुन सर, ही मुलगी स्वतःचा चेहरा लपवते आणि मला बघू तरी दे की हे सचिन कुठल्या मुलीवर इतके आपल्या अस्मिता ताई सारख्या छान मुलीला सोडून कुठल्या मुलीबरोबर अगदी स्वतःच आयुष्य घालवण्याचा विचार करत आहेत. म्हणूनच आता अर्जुन हा समोर जाऊन बघतो तर अर्जुन आणि सायली एकत्रच बोलतात की साक्षी शिकरे. तेव्हा आता साक्षीच नाव घेतल्याबरोबर इथे सत्याचा सगळं मुखवटा हा समोर आलेला असतो. आता साक्षीचा चेहरा सगळ्यांसमोर सायलीने आणलेला असतो. सायली म्हणते की ही तर साक्षी आहे, पण साक्षी शिकरे जिवंत कशी? आणि सचिन, तू हिच्यासोबत लग्न करतोयस. तेव्हा आता सचिन मुद्दाम नाटक करून दाखवतो. सचिन म्हणतो की साक्षी नाही, अर्जुन हेच नाव सम आहे, समीरा. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की नाहीच, फेक, ही समीरा नाहीये, तर ही साक्षी शिकरे या मुलीच जी काही हिस्ट्री तुला माहीत आहे का सचिन? तू या मुलीसोबत लग्न करून किती मोठी चूक करतोयस हे तुला माहीत नाहीये. या मुलीने तुला फसवले असं म्हणायला हरकत नाही. पण आणखी एक गोष्ट म्हणजे सायली म्हणते, अर्जुन सर, मला एक गोष्ट समजत नाहीये. साक्षी शिकरे हिच्या जेलमध्येच जर मर्डर झाला होता तर ही इथे जिवंत कशी काय? आता अर्जुन म्हणतो की आता माझ्या लक्षात येते सायली की महिप्त जेलमध्ये राहून त्याने त्याच तोंड बंद का ठेवले. महिप्तला हीच भीती आहे की त्याच्या मुलीच सत्य नागराज काका किंवा आणखी कोणीतरी उघड करतील. त्यामुळे त्या महिप्त शिकरेने त्याच तोंड बंद ठेवलं होतं. आता अर्जुनच्या हाती सगळे काही धागेदोरे लागलेले असतात. साक्षीला आता अर्जुन म्हणत असतो की साक्षी शिकरे, तुला काय वाटलं की तू स्वतःशी ओळख लपवशील आणि लोकांकडे राहशील, म्हणजेच तू हे लग्न करशील तर तू काय करू शकशील? वाचशील या कायद्याच्या कचाट्यामधून? तर अजिबात नाही. आता तुझा हा सगळ्यांसमोर मुखवटा गळून पडला आहे. तू जरीही तुझं सगळं लुक, सगळं लाईफस्टाईल चेंज करून राहत असशील, तुझं नाव चेंज करून राहत असशील, तरीही तुला आम्ही ओळखतोच आणि जे व्यक्ती गुन्हेगार आहे त्या व्यक्तीला शिक्षाही झालीच पाहिजे. तेव्हा आता लगेचच मुद्दाम साक्षीची बाजू सोडून अर्जुन समोर हात जोडून सचिन म्हणतो की खरंच मला माहीत नव्हतं रे अर्जुन, ही मुलगी अशी आहे, नाहीतर मी सोबत कधीच लग्नाचा विचार नाही केला असता. सचिन बोलतो की बरं झालं अर्जुन, तू माझे डोळे उघडले, थके सो मच. असं म्हटल्यावर आता अर्जुन जोरात सचिनच्या कानाखाली वाजवतो आणि सचिनच्या कानाखाली वाजवल्यानंतर इथे आता अर्जुन हाणतो की तुला लाज नाही वाटत हे सगळं बोलताना? आणि तुला प्लीज असं दाखवूच नकोस की तुला हे सगळं माहिती नाहीये. तुला माहिती आहे, यू नो दिस व्हरी वेल, कारण की जेव्हा ही सगळी केस चालू होती त्यानंतर तू एकदा अस्मिता आईला या केसबद्दल, आश्रम केसबद्दल सगळे डिटेल्स विचारले होतेस आणि त्यावेळेलाच तू या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला होतास, राईट? मग आता तू मला असं कसं बोलून दाखवू शकतोस की तुला याबद्दल काहीही माहिती नाहीये? सचिन, तू हे जे काही वागतोय ना ते कशासाठी वागतोय आता माझ्या लक्षात येते. तेव्हा बाजूलाच सचिनची बॅग पडलेली असते आणि सचिनची बॅग पडलेली असताना तो सचिनची बॅग उचलतो आणि त्यामधले जे काही त्याचे पेपर्स असतात किंवा त्यामध्ये काही कागदपत्र असतात ते कागदपत्र तो आता उचलतो आणि त्या कागदपत्रांमधलं सगळं काही वाचू लागतो. तर त्याला बाहेरच्या देशामधून नोटीस आलेली असते. तो बक्रप्ट असल्याचे सगळे पेपर्स त्या बॅगमध्ये असतात. त्यामुळे आता अर्जुनला पूर्ण लक्षात येतं की नेमका या सचिनचा इंडियामध्ये येऊन काय डाव होता. तर इथे टीव्हीवरती सगळीकडे न्यूज होत असते की साक्षी शिकरे जिवंत आहे. आता साक्षीची जी काही न्यूज आहे ती मीडिया सगळी कव्हर करत असते. तोपर्यंत इथे महिप्त हा विचार करत असतो की नेमकी काय बातमी बघतोय हा हवालदार. तेव्हा एक बाजूला नाईक हवालदार असतो. त्याला महिप्त म्हणतो की एक मिनिट जरा इकडे ये बाबा, काय बातमी चालू आहे साक्षी शिकरेबद्दल? तेव्हा मग नाईक म्हणतो की ओ महिप्त शिकरे, इथे मोठा गेम गेलाय. तुम्हाला लक्षात येते का? तुम्ही अडकलात, आता तुमची मुलगी पण अडकली. महिप्तला धक्काच बसतो. तो
तो म्हणतो की 1 मिनिट आणते इकड बघू. मला नेमकं काय आहे ते त्यावेळेला आता तो समोरून बघतो आणि ते सगळं काही बघितल्यानंतर महिप्तला धक का बसतो आणि महिप्त म्हणतो की काय माझी मुलगी. तेव्हा आता हे सगळं तो मोबाईलमध्ये बघतो आणि सगळं लाईव्ह होत असतं. म्हणजेच साक्षी आणि सचिन दोघंजण बाजूला उभे असतात आणि समोर अर्जुन आणि सायली, त्याचबरोबर पोलीस. हे सगळं आता तिथे अर्जुनच्या बाबतीत त्याला दिसत असतं. आता नाईक हे सगळं दाखवल्यावरती अजूनच महिप्तला धक्का बसतो. तो म्हणतो की बापरे, म्हणजे माझ्या लेकराला इतके दिवस मी वाचवत होतो सगळ्यापासून आणि त्यासाठीच मी हिला लग्न करून बाहेर त्या सचिन सोबत सेटल हो असं सांगितलं होतं. पण मात्र ह्या लग्नामुळेच माझ्या साक्षीचा घात झालाय. आता महिप्तला धक्का बसलेला असतो. महिप्त ठरवतो काही करून इथून मला बाहेर पडायचंच आहे आणि माझ्या लेकीला ज्याने अडकवलं त्याला मी आता सोडणार नाही. अर्जुन सुभेदार, तुझे दिवस आता भरले. मला तू अडकवलं ठीक आहे, पण माझ्या लेकीला पण तू अडकवलं. आता मात्र मी तुला सोडणार नाही. पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा माझ्या मुलीला तू अडकवलं. महिप्त पण आता खूप चवताळलेला असतो आणि इथे साक्षी म्हणत असते की प्लीज मी समीरा आहे. समीरा शेखर. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, तू शेखर नाही शिखरे आहेस, समजलं. तू तुझं नाव बदलून राहशील तरीही तुला काही कळत नाहीये का. तेव्हा आता सचिन मात्र ऐनवेळेला तिची साथ सोडून देतो आणि समीरा त्याला बोलायला लागते की हे काय बोलतोयस तू. म्हणजे सचिन, तू मला सांगितलं होच ना की तुझं लग्न झालं नाहीये, मग हे काय नक्की काय. अस्मिता वगैरे सगळं कोण आहे. तेव्हा सायली तिला सांगते की मी तुला सांगते अस्मिता कोण. अस्मिता आहे म्हणजेच अस्मिताच्या पोटामध्ये आता या सचिनच बाळ वाढते आणि तिचं नाव आहे पूर्णपणे अस्मिता सचिन दीक्षित. म्हणजे या सचिनची अस्मिता ताई आमची बायको आहे आणि हे आमच्या घराण्याचे जावई आहे. बोलतानाही लाज वाटते. असं आता बोलल्यानंतर साक्षीला धक्का बसतो. ती म्हणते की सचिन, आर यू मॅरिड. म्हणजे तू हे सगळं माझ्यापासून लपवलं. तेव्हा आता सचिन तिच्याकडे बघत राहतो, गप्प बसतो. प्लीज प्लीज सम असं काहीतरी बडबडतो. तेव्हा अर्जुन रागाने त्याच्याकडे कटाक्ष टाकतो आणि सचिन पुन्हा गप्प होऊन बसतो. मग सचिन आणि सम दोघांमध्ये रागाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. साक्षी म्हणते की हे बघ, हे जे काही वागलायस ना, तू अजिबातच बरोबर नाहीये सचिन, तू मला फसवलेस. तेव्हा सचिन म्हणतो की सम, हे बघ, मी असं काही केलेलं नाहीये, तेव्हा तू पण तर मला फसवल सॅम, असं तो तिला आरोप लावतो. म्हणजे दोघजण एकमेकांवर आता तिथेच मंदिरात आरोप लावत असतात. तेव्हा सम म्हणजे सचिन बोलतो, तू माझ्यापासून तुझी खरी ओळख लपवली. तू साक्षी शिकरे आहे आणि तू आश्रम केस मधली कल्प्रिट आहेस. म्हणजेच तू खून केला असतो आणि हे सगळं तू माझ्यापासून लपवलं. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की बघितलं, आश्रम केस किंवा खून केला आहे हे सगळं या सचिनला माहीत होतं आणि हे सगळं खून केल्यानंतर ही साक्षी आहे हे देखील त्याला माहीत होतं. परंतु तरीही त्याने हिच्यासोबत लग्न करण्याचा घाट घातला. आता मला कळल की हे सगळं का केलं या माणसाने, कारण की हा बक्रप्ट आहे. बाहेर बाहेर गावच्या कंपनीमधून ह्याला कलून लावण्यात आलंय आणि म्हणूनच हा इथे इंडियामध्ये येऊन राहतोय आणि याच्याकडे काही पैसा नाही. म्हणून तो अगोदर अस्मिताईकडे आला आणि तिने काही बोलली नाही. म्हणूनच तो आता या साक्षीशी लग्न करतोय जेणेकरून त्याचा बँक बॅलन्स व्यवस्थित राहील. बरोबर ना सचिन. तेव्हा आता सचिन गप्प बसतो आणि साक्षी, तू लग्न करण्यामागचं काय कारण असेल तेही आता माझ्या लक्षात येते. अर्जुन म्हणतो की मला माहीत होतं की या माणसाने तुला भुलावलं असणार की सगळं बोलून. आताही तू बोलून गेलीस की सचिन, तू सगळं लपवलं. तू बाहेरगावी नोकरीला आहेस, याचा अर्थ या सचिनला बाहेर जाता येतं. म्हणूनच या साक्षीने याच्या सोबत लग्न करण्यास ठरवलं जेणेकरून याच्याशी लग्न झाल्यानंतर हिला बाहेरगावी कायमच स्थायक होता येईल. तेव्हा सायली म्हणते की ओ अच्छा, असं प्लॅन आहे. तर हिचं अर्जुन म्हणतो की एस, असं दोघांचंही प्लॅनिंग होतं, परंतु दोघांनाही माहिती नाहीये की त्यांचं प्लॅनिंग पूर्णपणे फसलंय. कारण
त्यांच्या समोर उभा आहे अर्जुन सुभेदार. अर्जुन सुभेदार हा गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि या सचिनला असं वाटत की तो माझ्या अस्मिता ताईला डीच करेल आणि मी त्याला असंच सोडेल तर अजिबात नाही. सचिन, तुझेही दिवस भरलेत. तुलाही आता या सगळ्या गुन्ह्या अंतर्गत जेलमध्ये जावं लागेल. शिवाय ही जो साक्षी आहे तिला देखील जेलमध्ये पुन्हा जावं लागेल. तिच्या वडिलांनी म्हणजेच महिप्त शिखरेने अगदी व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून एका व्यक्तीचा खून करून हिला बाहेर काढलंय. पण नेमका आतमध्ये काय झाले या गोष्टीचे इन्व्हेस्टिगेशन पुन्हा झालं पाहिजे आणि सचिनला अटक झाली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे साक्षीला देखील. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की नेमक त्या कुणाच्या वेळेला काय झालं होतं. नेमक तिथे साक्षी शिकरे मेली की आणखी कोणी? म्हणजे साक्षी शिकरी तर मेलीच नाहीये, कारण ती आपल्याला समोर जिवंत दिसते. मग नेमकं पुढे काय घडलं होतं या गोष्टीचाही आता मला तपास करायचा. आता मात्र साक्षी पूर्ण घाबरते. मी पुन्हा जेलमध्ये जाणार. अण्णाही जेलमध्ये आहेत. आता ती पूर्ण रागात असते. तिला खूप चिड आलेली असते. पुन्हा एकदा तिने म्हणजे तिला अडकाव लागलेलं असं ते फक्त अर्जुनमुळे. आता समोर चैतन्य पण असतो. चैतन्य ही तियाकडे फक्त बघून हसत असतो. त्याचा राग हा साक्षीला आलेला असतो. साक्षी ही रागाने त्यांच्याकडे बघत असते आणि साक्षीने रागाने बघितल्यानंतर सायली तिच्याकडे बघत राहते. आणि सचिन आता म्हणतो की प्लीज इन्स्पेक्टर मला अटक करू नका. हो तर मी सगळं मागे घेतो. म्हणजे या मुलीसोबत मी लग्न करत नाही. पण तरीही ही इन्स्पेक्टर साहेब ऐकत नाही. ते सचिनला घेऊन जात असतात आणि त्याचप्रमाणे साक्षीला देखील. आता साक्षी ही चौताळते आणि म्हणते की अर्जुन सुभेदार, तुझ्यामुळे माझ्या लाईफ स्पॉईल झालं. म्हणजे अगोदर तू माझ्या अण्णांना जेलमध्ये पाठवलं आणि आता मलाही तू जेलमध्ये पाठवलं आहेस. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की एस तुझी जागा जिथे आहे तिथेच तू गेली पाहिजे. राईट. आणि सगळं यात मोठी माती खाल्लीस तू या सचिन सोबत लग्न करून. आता या सचिन सोबत लग्न करतानाच मी तुला पकडलं. त्यामुळे आता तुला आयुष्यभर जेलमध्ये जायचंय आणि दोघाही वाटल्यास जेलमध्ये सुखाचा संसार करा. तसही अस्मिता ताईला याच्यासोबत काहीही इंटरेस्ट नाही. आता मी डिव्होर्सची सगळी काही. परंतु साक्षी त्यावेळेला हसते. ती जोरजोरात भयानक असते आणि पोलिसांबरोबर निघून जाते. आता अर्जुनच्या मनात मात्र प्रश्न तसाच राहिलाय की नेमक कोणत्या सत्याबरोबर बद्दल ही साक्षी शिखरे बोलत होती. आता या सगळ्या प्रश्न हे अर्जुनच्या डोक्यामध्ये गोलगोल फिरताना दिसतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.